सद्यस्थितीमध्ये सगळ्यात जास्त भेडसावणारा प्रश्न आहे की 99% यूट्यूबर्स, खास करून नवीन यूट्यूबर्स का फेल होत आहेत यूट्यूबमध्ये, का त्यांचं यूट्यूब चॅनल चालत नाहीये। तर आजच्या व्हिडिओमध्ये ना या संदर्भातच आपण सगळी माहिती जाणून घेणार आहोत की 99% नवीन यूट्यूबर्स का फेल होत आहेत आणि त्यामधून आपण बाहेर कशा प्रकारे पडलं पाहिजे आणि आपलं चॅनल ग्रो केलं पाहिजे। हे सगळं जे आहे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे। म्हणजे तुमचं चॅनल देखील जर फेल होण्याच्या मार्गावरती आहे तर ते ग्रो होईल आणि तुम्ही देखील माघार घेणार नाही यूट्यूबमधून। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही व्यवस्थित नितळ भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की कशा प्रकारे तुम्ही जर तुमचं चॅनल फेल होत असेल किंवा तुम्ही जर यूट्यूब क्विट करण्याचं, यूट्यूब सोडण्याचा विचार करत असाल तर तो विचार नक्कीच सोडून द्याल। तर हाय हॅलो नमस्ते, मी माया तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि जर तुम्ही अजून देखील चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करत जा, कारण की आपल्या चॅनलवर तुम्हाला यूट्यूब संदर्भातली सगळी माहिती, सगळ्या अपडेट्स, कशा प्रकारे चॅनल ग्रो केलं पाहिजे, काय काय तुम्ही चुका करत आहात, कशा प्रकारे सुधारल्या पाहिजे, सगळं काही बघायला मिळतं। त्याचबरोबर तुमच्या प्रश्नांची उत्तरं, तुमच्या प्रश्नांचं निरसन हे देखील बघायला मिळतं। सो नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। तर सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात पहिला पॉइंट आहे की हाय एक्सपेक्टेशन्स। आपण जेव्हा यूट्यूब चॅनल सुरू करतो आपल्या एक्सपेक्टेशन्स ना इथे असतात, म्हणजे एवढे हाय असतात की आपल्याला असं वाटतं की आपला पहिला व्हिडिओ व्हायरल गेला पाहिजे, आपल्या पहिल्या व्हिडिओलाच भरभरून व्ह्यू आले पाहिजे, आपल्या एका महिन्यामध्ये चॅनल मॉनिटाईज झालं पाहिजे। आणि मेन म्हणजे एक्सपेक्टेशन्स तेव्हा जास्त होतात ज्या वेळेस तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू करून लगेचच लाखोंमध्ये कमवायला सुरुवात कराल। तर हे जे हाय एक्सपेक्टेशन्स आहेत याला थोडंसं कमी ठेवा, एक्सपेक्टेशन्स ठेवा, पण हाय एक्सपेक्टेशन्स किंवा आपल्या मर्यादेच्या बाहेरचे एक्सपेक्टेशन्स ठेवू नका। ज्यावेळेस तुम्ही नवीन यूट्यूब चॅनल सुरू करता त्यावेळेस एक्सपेक्टेशन ठेवणं खूप गरजेचं आहे, पण मर्यादेच्या बाहेरचे जेव्हा तुम्ही एक्सपेक्टेशन्स ठेवता त्यावेळेस बट ऑब्वियस जर तसं वर्कआउट नाही झालं तर डिमोटिवेशन यायला सुरुवात होते। त्यामुळे हाय एक्सपेक्टेशन ठेवू नका। तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू करताना फक्त एवढं डोक्यात ठेवा की तुम्हाला यूट्यूब चॅनल तुमच्या ग्रोथसाठी, तुमच्या करिअरसाठी सुरू करायचं आहे। आणि ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे हळूहळू यूट्यूब चॅनलवर काम करायला सुरुवात कराल त्यावेळेसच तुमचं चॅनल ग्रो होईल, अन्यथा ग्रो होणार नाही। तुम्हाला जर असं वाटेल की आपला पहिला व्हिडिओ जो आहे तो एकदम भन्नाट व्हायरल जाईल, त्याला भरभरून व्ह्यूज येतील, तर असं मुळातच होत नाही। 100% फक्त 1% लोकांचे व्हिडिओज व्हायरल जातात। 1% देखील खूप कमी लोकांचे व्हिडिओ व्हायरल जातात, सगळ्यांचे व्हिडिओज व्हायरल जात नाही। त्यामुळे हाय एक्सपेक्टेशन न ठेवता तुम्ही तुमचं काम करायला सुरुवात करा। आपोआपच हळूहळू तुमचे जे एक्सपेक्टेशन्स आहेत ते पूर्ण व्हायला सुरुवात होईल। दुसरा पॉइंट आहे यूट्यूब समजून न घेता चॅनल सुरू करणं। खूप लोकांचे यूट्यूब चॅनल्स आहेत, प्रत्येक घरामध्ये 2-2, 3-3 यूट्यूब चॅनल्स आहेत, पण यूट्यूब समजून न घेता फक्त चॅनल सुरू करायचं आहे, यामुळे चॅनल सुरू करणं, कोणत्याही प्रकारचा त्याच्या मागे अभ्यास न करणं, यामुळे देखील 99% नवीन यूट्यूबर्सचे चॅनल्स जे आहेत ते फेल होत आहेत। 99% नवीन यूट्यूबर्स फेल होत आहेत। म्हणून यूट्यूब चॅनल सुरू करायच्या अगोदर थोडासा अभ्यास करा की कशा प्रकारे चॅनल ओपन केलं पाहिजे, कशा प्रकारे चॅनल सुरू केलं पाहिजे। सगळी माहिती यूट्यूबवरती आहे, गुगलवरती आहे, यूट्यूबवरती तर भरमसाठ व्हिडिओज आहेत। थोडासा अभ्यास करा आणि नंतर चॅनल सुरू करा। घाई गडबडीमध्ये फक्त चॅनल सुरू करायचं आहे म्हणून सुरू करू नका। तिसरा मुद्दा आहे कॉपी करणं। कॉपी करणं हा मुद्दा ना खूप भयानक आहे। कॉपी करा म्हणजे मी दुसऱ्याचं बघून माझं कुकिंग चॅनल सुरू केलेलं आहे, मी तिसऱ्याचं बघून माझं ब्लॉगिंग चॅनल सुरू केलेलं आहे, मी चौथ्याचं बघून माझं टेक चॅनल सुरू केलेलं आहे। ठीक आहे, अशा प्रकारे एक दुसऱ्यांचं बघून चॅनल सुरू केलं तिथपर्यंत ठीक आहे, पण डिट्टो कॉपी करू नका। ज्यावेळेस तुम्ही इतर क्रिएटर्सची कॉपी करायला सुरुवात करताना त्यावेळेस तुम्ही स्वतःचा USP गमवत असता, एवढं लक्षात ठेवा। USP म्हणजे तुमचा युनिक सेलर पॉईंट तुम्ही गमावत असता, एवढं लक्षात ठेवा। म्हणून कॉपी करणं सोडून द्या। कॉपी कशाची करा, तो क्रिएटर कशा प्रकारे बोलत आहे, तो क्रिएटर कशा प्रकारे एडिटिंग करत आहे, तो क्रिएटर कशा प्रकारे टॅग्स लावत आहे, तो कशा प्रकारे थंबनेल लावत आहे, याची कॉपी करा। ना की त्याने जी रेसिपी टाकलेली आहे किंवा त्याने जो व्हिडिओ टाकलेला आहे जसाच्या तसा उचला आणि तुमच्या चॅनलवरती टाका।
असं करू नका. स्वतःची एक युनिक ओळख तयार करा. कॉपी करणं सोडून द्या. कारण की ज्या वेळेस तुम्ही इतर क्रिएटर्सची कॉपी करत आहात त्यावेळेस तुम्ही एवढं समजून जा की बघणारी ऑडियन्स खूप जास्त आहेत आणि ते ऑडियन्स मग लगेचच ते कंपॅरिझन करायला सुरुवात करतात आणि मग त्या कंपॅरिझनमध्ये तुम्ही जर कुठे कमी भरलात तर त्यामुळे तुमच्या चॅनलला धोका होऊ शकतो. तुमचं चॅनल आपोआपच खाली यायला सुरुवात होते. म्हणून इतर क्रिएटर्सच्या चांगल्या गोष्टी कॉपी करायला शिका. ते कसे बोलतायत, कसे उभे आहेत, कसे रेसिपी बनवत आहेत किंवा कसे व्लॉग्स बनवत आहेत, कसे व्हिडिओज बनवत आहेत, हे सगळं कॉपी करा. ना की त्यांचे जे टॉपिक्स आहेत किंवा त्यांनी जे काही डिस्क्रिप्शन लावलेलं आहे किंवा मग त्यांच्या व्हिडिओमध्ये जे आहे ते डिट्टो कॉपी करू नका. स्वतःची एक युनिक ओळख तयार करा. चौथा मुद्दा आहे तुम्ही तुमच्या निशच्या क्रिएटर्सचा अभ्यास करा. तिसऱ्या मुद्द्याला धरूनच चौथा मुद्दा आहे. जेव्हा आपण यूट्यूब चॅनल सुरू करतो त्यावेळेस तुमच्या निशचे क्रिएटर्स, मोठे मोठे क्रिएटर्स जे ऑलरेडी त्या निशमध्ये खूप जास्त ग्रो झालेले आहेत, खूप जास्त पुढे गेलेले आहेत ना, तर अशा क्रिएटर्सचा अभ्यास करा. फक्त त्यांचे व्हिडिओज बघा आणि स्क्रोल करा, व्हिडिओज बघा आणि स्क्रोल करा, पुढे करा, पण त्यामधून काही शिकण्यासारखं असेल तर ते शिका. मी वारंवार जेव्हाही मी अशा प्रकारचे व्हिडिओज बनवते त्यावेळेस मी सांगत असते की तुमच्या निशचे जे काही क्रिएटर्स आहेत त्या क्रिएटर्सचा अभ्यास करायला शिका. ते कशा प्रकारे व्हिडिओज बनवत आहेत ते बघायला शिका. डिट्टो कॉपी म्हणजे त्यांचा जो टॉपिक आहे तो टॉपिक जसाच्या तसा उचलून, ते जे बोलत आहेत ते वाक्य जसंच्या तसं उचलून तशा प्रकारे कॉपी करू नका. पण कशा प्रकारे ते त्यांच्या चॅनलला ग्रो करत आहेत, कशा प्रकारे थंबनेल लावत आहेत, कशा प्रकारे डिस्क्रिप्शन हॅशटॅग्स लावत आहेत, कशा प्रकारे ते व्हिडिओची एडिटिंग करत आहेत, हे सगळं बघण्याचा प्रयत्न करा. सगळ्यांचा अभ्यास करा आणि तुमच्या व्हिडिओजमध्ये ते अप्लाय करायचा प्रयत्न करा. 100% तुम्हाला रिझल्ट मिळेल. रिझल्ट हा लगेच मिळत नसतो. तो मिळायला काही कालावधी, काही अवकाश जावा लागतो. जेव्हा आपण शाळेमध्ये असतो आपण पहिल्याच दिवशी आपल्याला माहिती नसते की आपला पहिला नंबर येणार आहे की 10वा नंबर येणार आहे. तो पहिला नंबर येण्यासाठी किंवा 10वा नंबर येण्यासाठी आपल्याला पूर्ण वर्ष शाळेत जावं लागतं, पूर्ण वर्ष अभ्यास करावा लागतो, एक्झाम द्यावी लागते, त्यानंतर आपल्याला आपला रिझल्ट समजतो. यूट्यूबमध्ये देखील सेम आहे. तुम्ही पहिल्याच व्हिडिओवरती एक्सपेक्ट कराल की मला लाखोंमध्ये व्ह्यूज येतील आणि माझा चॅनल मॉनिटाईज होईल, ग्रो होईल, तर असं नसतं. त्यामागे देखील तुम्हाला खूप जास्त अभ्यास करावा लागतो, खूप जास्त परिश्रम घ्यावे लागतात, खूप जास्त काम करावं लागतं, प्रामाणिकपणे काम करावं लागतं. त्याच वेळेस तुम्हाला यूट्यूबमध्ये सक्सेस मिळतो, अन्यथा सक्सेस मिळत नाही. यूट्यूब चॅनल सुरू करणं म्हणजे फक्त जीमेल ID ओपन करून यूट्यूब चॅनल क्रिएट करणं नसतं. तर यूट्यूब चॅनल सुरू केल्यानंतर खूप साऱ्या सेटिंग्स असतात. त्या सेटिंग्स तुम्हाला पूर्ण करायच्या असतात. त्या सेटिंग्स तुमचं चॅनल ग्रो करण्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. जर त्या सेटिंग्स तुम्ही केल्या नाहीत तर तुमचं चॅनल मॉनिटाईज देखील होत नाही. म्हणूनच यूट्यूब हे एक शास्त्र आहे, एवढं लक्षात घेऊन चला. ते फक्त असंच ओपन करायचं म्हणून करायचं असं नसतं, तर ते देखील एक शास्त्र असतं, एवढं लक्षात घ्या. कारण की जेव्हा आपण एखाद्या कंपनीमध्ये कामाला लागतो तर त्या कंपनीचे रूल्स, रेग्युलेशन्स, नियम, त्यांच्या कामाच्या ज्या काही पद्धती असतात, जोपर्यंत आपल्याला त्या समजत नाहीत तोपर्यंत आपलं देखील इन्क्रीमेंट होत नाही, तोपर्यंत आपली देखील पोस्ट वाढत नाही. सेम यूट्यूबचं आहे. जेव्हा तुम्ही यूट्यूब चॅनल सुरू करता त्याच्या देखील खूप साऱ्या सेटिंग्स असतात. त्याचा काम करण्याचा वे देखील वेगळा असतो. प्रत्येक कॅटेगरीचा काम करण्याचा एक पद्धत जी असते ती वेगळी असते. त्यामुळे ह्या ज्या काही सेटिंग्स आहेत, यूट्यूबवर काम करण्याची जी काही पद्धत आहे ती समजून घ्या. या सेटिंग्स कुठून समजणार, ही पद्धत कुठून समजणार, तर अशा व्हिडिओजमधून समजणार. तुम्हाला माहिती आहे की मी प्रत्येक गोष्ट जी आहे ती व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करत असते, प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न करत असते. उद्देश फक्त हाच आहे की माझ्यासारखे जे काही यूट्यूबर्स आहेत, जे आपले मराठीचे यूट्यूबर्स आहेत, त्यांनी देखील पुढे जावं. त्यामुळे यूट्यूब चॅनल सुरू करण्याच्या अगोदर आणि सुरू केल्यानंतर देखील खूप सारी कामं असतात. ती कामं पूर्ण करा. व्हिडिओज बघा, माझे व्हिडिओज बघा, दुसरे कोणते असतील टेक चॅनल्स त्यांचे व्हिडिओज बघा, पण त्या सेटिंग्स ज्या आहेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आणि ज्यावेळेस तुमच्या सेटिंग्स पूर्ण होतात ना त्यावेळेस आपोआपच तुमच्या व्हिडिओजना व्ह्यूज यायला सुरुवात होते.
त्याचबरोबर ॲडसेन्स अकाउंट काय असतं, ॲडसेन्स कधी ओपन करायला पाहिजे, कशा प्रकारे आपण मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करायला पाहिजे, कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे जेणेकरून आपल्या चॅनलवरती कॉपीराईट स्ट्राईक, कॉपीराईट क्लेम, कम्युनिटी स्ट्राईक येणार नाही, या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला विचार करावा लागेल. या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यास कराव्या लागतील. कुठून अभ्यास कराव्या लागतील? यूट्यूबवरूनच अभ्यास कराव्या लागतील, कारण की यूट्यूबवर तुम्हाला सगळं काही मिळून जातं. यूट्यूब आहे, गुगल आहे, यावरतून अभ्यास करा आणि मग तुमचं चॅनल जे आहे ते व्यवस्थित सुरू करा. एक पॉझिटिव्ह माइंडसेटने सुरू करा, ना की फक्त यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे आणि मला आता भरभरून पैसा मिळणार आहे, ही गोष्ट निदान 1 वर्षासाठी डोक्यातून काढून टाका. जोपर्यंत तुम्ही तुमचा वेळ यूट्यूबला देणार नाही तोपर्यंत यूट्यूब देखील तुम्हाला पैसे देणार नाही. त्यामुळे तेवढा निश्चय बाळगा की मला यूट्यूबला वेळ द्यावा लागेल, तेव्हाच यूट्यूब मला देखील वेळ देईल. 6वा पॉइंट आहे की जे तुम्ही तुमच्या यूट्यूब व्हिडिओजमधून शिकत आहात, तुमच्या म्हणजे टेक चॅनल्स असतील किंवा तुमचे जे काही क्रिएटर्स असतील त्यांच्याकडून शिकत आहात, पण ते शिकलेलं जर तुम्ही तुमच्या चॅनलवरती अप्लाय केलं नाही तर तुमचं चॅनल ग्रो होणार नाही, तुमचं चॅनल फेल असेल. म्हणून जे काही तुम्ही यूट्यूबवरून शिकत आहात, चॅनलच्या सेटिंग्स असतील, नवीन नवीन अपडेट्सबद्दल माहिती असेल, टॅक्स फॉर्म असतील, ॲडसेन्स असेल, अजून भरपूर गोष्टी आहेत यूट्यूबच्या. यूट्यूब प्रत्येक वेळेस नवीन अपडेट देत असतं, त्या अपडेट्स असतील, त्या अपडेट्समुळे चॅनल ग्रो होण्यासाठी मदत होते. तर हे सगळं जे आहे तुम्ही फक्त बघत आहात, तुम्ही यूट्यूब सुरू केलेलं आहे, व्हिडिओ बघत आहात आणि फास्ट फॉरवर्डमध्ये बघत आहात, ते देखील बघत आहात आणि स्क्रोल करत आहात, पण त्या व्हिडिओमधून तुम्ही काय शिकला आहात ते आपल्या चॅनलसाठी खरंच फायदेशीर आहे का हे लक्षात घ्या. तुमच्या चॅनलसाठी ती गोष्ट जर फायदेशीर असेल तर नक्की अप्लाय करा. ती गोष्ट अप्लाय केल्यामुळे चॅनल ग्रो होण्यासाठी मदत होते. आणि जर तुम्ही फक्त व्हिडिओ बघून स्क्रोल केलेला आहे आणि अप्लाय केलेलं नाही तर तुमचा चॅनल फेलच होणार आहे, ग्रो होणार नाही. 6वा पॉइंट आहे का नवीन यूट्यूबर्स फेल होत आहेत, तर खूप महत्त्वाचा पॉइंट आहे, योग्य माणसांची ॲडवाईस न घेणं. आता खूप सारे ॲडवाईस देणारे आपल्याला भेटतील, खूप 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 लोक म्हणजे ज्यांना शून्य ज्ञान आहे ते देखील ॲडवाईस देण्याचं काम करतात. आणि जर अशा माणसांची ॲडवाईस घेतली तर आपलं चॅनल जे आहे कधीच ग्रो होणार नाही, कधीच ग्रो होणार नाही. त्यामुळे तुम्ही कोणाची ॲडवाईस घेत आहात हे देखील खूप महत्त्वाचं आहे. अशा व्यक्तीची ॲडवाईस घ्या की ती व्यक्ती त्या क्षेत्रामध्ये पारंगत असली पाहिजे, त्या क्षेत्राचं त्या व्यक्तीला ज्ञान असलं पाहिजे. जर तुम्ही ज्ञान नसलेल्या व्यक्तीकडून ॲडवाईस घ्याल तर तुमचं चॅनल जे आहे नाही ग्रो होणार. आणि हे मी फक्त असं सांगत नाहीये, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून हा व्हिडिओ बनवत आहे. त्यामुळे योग्य ॲडवाईस करणारी व्यक्ती मिळणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणून कोणत्याही व्यक्तीचा ॲडवाईस जी आहे किंवा उपदेश जो आहे तो तुमच्या चॅनलवरती अप्लाय करू नका अंटिल अँड अनलेस ती व्यक्ती त्या क्षेत्रामध्ये पारंगत असेल. 8वा पॉइंट आहे, तुमचं चॅनल फेल होत आहे कारण तुम्ही मिसलीड करणाऱ्या व्यक्तीवरती विश्वास ठेवत आहात. मिसलीड करणारे खूप सारे टेकचे चॅनल्स आता आपल्या यूट्यूबवरती आहे. खूप सारे जे टेक क्रिएटर्स आहेत ते तुम्हाला मिसलीड करत आहेत. तुम्हाला तुमचं चॅनल ते कधीच ग्रो होऊ देणार नाहीत. आणि तुमच्यासारखे, माझ्यासारखे, मी देखील एकेकाळी त्याच क्रिएटर्सवरती विश्वास ठेवून यूट्यूब चॅनल सुरू केलेलं होतं, पण त्या गोष्टींमुळे किंवा त्या विश्वासामुळे मला सक्सेस मिळायला खूप लेट झालं. आणि ज्या वेळेस मी स्वतः अभ्यास करायला सुरुवात केली, ज्या वेळेस मी जे काही योग्य क्रिएटर्स आहेत, त्या क्षेत्रामध्ये पारंगत क्रिएटर्स आहेत, त्यांचे व्हिडिओज बघायला सुरुवात केली, गुगल बघायला सुरुवात केली, रिसर्च करायला सुरुवात केली, त्यावेळेस मला समजलं की सुरुवातीला आपण किती मोठ्या चुका करून बसलेलो आहोत. तर अशा प्रकारे मिसलीड करणाऱ्या क्रिएटर्सवरती अजिबात विश्वास ठेवू नका. ते फक्त तुम्हाला मिसलीड करत आहेत त्यांचे चॅनल ग्रो होण्यासाठी, ना की तुमचं चॅनल ग्रो होण्यासाठी. आता मला एक सांगा की तुम्ही एवढा आंधळा विश्वास ठेवता की एखादा क्रिएटर बोलत आहे, एखादी लिंक घ्या, YT स्टुडिओ ओपन करा, YT स्टुडिओमध्ये ती लिंक टाका, एका रात्रीमध्ये तुमचे 1000 सबस्क्रायबर्स वाढतील. YT स्टुडिओमध्ये कोणत्याही प्रकारे अशा लिंकचं ऑप्शन नाहीये ज्यामध्ये तुम्ही लिंक टाकून तुमचे एका रात्रीमध्ये 1000 सबस्क्रायबर्स वाढतील. अनएथिकल मार्गाने, अवैध मार्गाने कोणत्याही प्रकारे चॅनल ग्रो करण्याचा प्रयत्न करू नका. तुमचा चॅनल कधी सक्सेस होणार नाही.
अशा प्रकारे तुमच्या चॅनलला फक्त आणि फक्त धोका निर्माण होणार आहे. म्हणजे कधी ना कधी काळी यूट्यूब अशा प्रकारे अनएथिकल मार्गाने, अवैधरित्या मार्गाने चॅनल सुरू केलेली असतील त्याला पकडतं आणि मग विदाऊट एनी इंटिमेशन, कोणत्याही प्रकारे पूर्वसूचना न देता डायरेक्ट डिलीट करून टाकतं. त्यामुळे अशा प्रकारे जर कोणी तुम्हाला सांगत असेल की मी तुम्हाला एका हफ्त्यामध्ये चॅनल मॉनिटाईज करून देतो, मी तुम्हाला एका दिवसामध्ये चॅनल मॉनिटाईज करून देतो, तर अशा व्यक्तींवरती प्लीज विश्वास ठेवू नका. खास करून जे क्रिएटर्स तुम्हाला सांगत आहेत की तुम्ही अशा प्रकारे लिंक घ्या, ह्या लिंक घ्या, त्या लिंक घ्या, सबस्क्रायबर्स विकत घ्या, वॉच टाईम विकत घ्या, असं मुळीच करू नका आणि अशा क्रिएटर्सवरती विश्वास ठेवू नका. आता एक गमतीची गोष्ट आहे की जे काही हिंदी क्रिएटर्स आहेत ना खास करून, तर त्यांचे मी थंबनेल बघते, तर त्यांचे थंबनेल एवढे म्हणजे अगदी कॉमेडी असतात त्यांचे थंबनेल की झुमो रे, नाचो रे, गाओ रे, एका रात्रीमध्ये तुमचे चॅनल जे आहे ते मॉनिटाईज होणार आहे, तुम्हाला 4000 वॉच टाईमची गरज नाही आहे, तुम्हाला 10 मिलियन व्ह्यूजची गरज नाही आहे चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी, हे झाले ते झाले, एवढं हसायला येतं ना त्यांच्याकडे बघून. पण त्याचबरोबर वाईट देखील वाटतं, कारण की जे नवीन यूट्यूबर्स असतात अशाच मिसलीड करणाऱ्या क्रिएटर्सवरती विश्वास ठेवतात आणि मग कोणत्या कोणत्या लिंक्स ज्या आपल्या फोनसाठी, ज्या आपल्या फोनतील डेटासाठी देखील घातक असतात, अशा लिंक्सचा उपयोग करतात आणि मग नको ते होऊन बसतं. त्यामुळे अशा मिसलीड करणाऱ्या क्रिएटर्सवरती तर मुळीच विश्वास ठेवू नका. तुम्ही स्वतःच्या सारासार बुद्धीचा वापर करा आणि ठरवा की कोणता क्रिएटर योग्य आहे आणि कोणता क्रिएटर योग्य नाहीये. ते खूप सारे क्रिएटर्स हे देखील सांगतात की तुम्ही फक्त शॉर्ट्सच टाकू शकता किंवा तुम्ही फक्त लॉंग व्हिडिओज टाकू शकता, एका चॅनलवरती शॉर्ट्स आणि लॉंग दोन्ही एकत्र टाकू शकत नाही. तर असं मुळीच नाहीये. तुम्ही एका चॅनलवरती शॉर्ट्स आणि लॉंग दोन्ही व्हिडिओज, दोन्ही कंटेंट टाकू शकता. त्यामुळे जर कोणी सांगत असेल की फक्त शॉर्ट्स टाका किंवा फक्त लॉंग टाका, शॉर्ट्सचे सबस्क्रायबर्स तुम्हाला फायदा देणार नाहीत, लॉंगचे सबस्क्रायबरच फायदा देतील, तर असं नाहीये. शॉर्ट्समुळे ना चॅनल लवकरात लवकर ग्रो होण्यासाठी मदत होते. त्यामुळे शॉर्ट्स आणि लॉंग दोन्ही व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करा. 9वा पॉइंट आहे, क्रिएटर्स फेल होत आहेत कारण की ते कन्सिस्टंट नाहीयेत. ते कन्सिस्टंटली व्हिडिओज टाकत नाहीयेत, त्यांचे गॅप भले मोठे होत आहेत, त्यामुळे देखील व्हिडिओजवरती व्ह्यूज येणं बंद होतं. ज्यावेळेस तुम्ही कन्सिस्टंट नसता यूट्यूबवरती त्यावेळेस यूट्यूब तुमचं चॅनल आपोआपच अल्गोरिदममधून बाहेर काढून टाकतं. कारण की ज्यावेळेस तुम्ही एका आठवड्यामध्ये 3 ते 4 वेळेस व्हिडिओज टाकता, 4 ते 5 वेळेस शॉर्ट्स टाकता, आपोआपच तुमचा अल्गोरिदम जो आहे तो यूट्यूबच्या डेटामध्ये फीड होत राहतो, बसत राहतो. त्यामुळे यूट्यूबला माहिती असतं की बाबा या चॅनलवरची व्यक्ती जी आहे ती ॲक्टिव्ह आहे, ती व्हिडिओज टाकत आहे, ती शॉर्ट्स टाकत आहे, ती पोस्ट करत आहे आणि म्हणून असे जे काही व्हिडिओज असतात त्यांना हळूहळू का होईना त्यांच्या व्ह्यूजमध्ये त्यांची रीच जी आहे ती वाढायला सुरुवात होते. म्हणून नेहमी कन्सिस्टंट राहा. व्ह्यूज येत नाहीयेत, सबस्क्रायबर्स वाढत नाहीयेत, त्यामुळे व्हिडिओज टाकणं सोडून दिलेलं आहे. अशामुळे तुमचं चॅनल कधीच ग्रो होणार नाही आणि हेच कारण आहे की 99% नवीन यूट्यूबर्स जे आहेत ते फेल होत आहेत. 10वा मुद्दा आहे, का फेल होत आहेत? कारण की ते एकाच निशला चिकटलेले आहे. सुरुवातीला मी जसं खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा आपण सुरुवातीला चॅनल सुरू करतो, आयडिया नसते कोणतं निश आपल्यासाठी योग्य आहे, त्यामुळे तुम्ही मिक्स कंटेंट टाका, काहीही प्रॉब्लेम होणार नाही. तुम्ही व्लॉग बनवा, तुम्ही टेकचे व्हिडिओज बनवा, तुम्ही अनबॉक्सिंगचे व्हिडिओज बनवा, तुम्ही व्लॉग बनवा आणि हळूहळू तुम्ही लक्षात घ्या की तुमच्या कोणत्या व्हिडिओजना जास्त व्ह्यूज येत आहेत. फॉर एक्झाम्पल, तुम्ही अनबॉक्सिंगचे व्हिडिओज बनवत आहात आणि तुम्ही टेकचे व्हिडिओज बनवत आहात, या दोन्ही निशना चांगल्यापैकी तुमचे व्ह्यूज येत आहेत, तर ह्या दोन्ही निशचे व्हिडिओज टाका, काहीही प्रॉब्लेम होत नाही. कोणत्याही पॉलिसीमध्ये यूट्यूबच्या लिहिलेलं नाही की तुम्ही एकाच प्रकारचे व्हिडिओज टाका, कधीही असं होत नाही. तुम्हाला तुमच्या ज्या व्हिडिओजवरती सगळ्यात जास्त तुम्हाला व्ह्यूज येत आहेत ते तुम्ही व्हिडिओज टाका. जर तुम्हाला असं वाटत असेल की या निशमध्ये मला जास्त व्ह्यूज येत नाहीत, निश चेंज करून बघा, दुसऱ्या निशवरती व्हिडिओज टाका. जर तुम्हाला असं वाटत असेल की मला माझ्या पूर्ण मिक्स व्हिडिओजला व्ह्यूज येत आहेत, मिक्स व्हिडिओज टाका. कधीही काहीही प्रॉब्लेम होत नाही. फक्त कोणत्याही प्रकारे कॉपीराईट स्ट्राईक न येऊ देता काम करत राहा. असं केल्यामुळे ना तुमचं चॅनल जे आहे ते ग्रो होईल आणि नवीन यूट्यूबर इथेच फेल होतात. ते एका निशला चिटकून राहतात किंवा मग खूप सारे मिक्स व्हिडिओज टाकतात आणि मग त्यांना कळत नाही की नक्की काय केलं पाहिजे. तर सिंपल गोष्ट आहे, तुम्ही सुरुवातीला कोणतंही एक निश निवडा, ते व्हिडिओज टाका, त्यावरती व्ह्यूज येत नाहीयेत, चेंज करून बघा, त्यावर देखील व्ह्यूज येत नाहीयेत, पुन्हा चेंज करा, मिक्स व्हिडिओज टाकून बघा,
कोणत्या ना कोणत्या निशवरती, कोणत्या ना कोणत्या व्हिडिओवरती नक्कीच व्ह्यूज येतील आणि तशा प्रकारे व्हिडिओज टाका. त्यामुळे चॅनल जे आहे ते फेल होणार नाही आणि तुम्ही देखील डिमोटिवेट होणार नाही. तर हे 10 मुद्दे आहेत की आत्ताच्या काळामध्ये सध्या परिस्थितीमध्ये 99% नवीन यूट्यूबर्स यूट्यूबमध्ये फेल होत आहेत, मागे येत आहेत, यूट्यूब सोडून देत आहेत. पण जर तुम्हाला यूट्यूबमध्ये पुढे जायचं असेल, सक्सेस व्हायचं असेल, तर ह्या ज्या काही मी 10 गोष्टी सांगितलेल्या आहेत, पूर्ण अभ्यास करून सांगितलेल्या आहेत, या 10 गोष्टींचा नक्की विचार करा, त्यावरती काम करायला सुरुवात करा. तुमचं चॅनल जे आहे नक्कीच ग्रो होईल, नक्कीच पुढे जाईल. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारे यूट्यूबच्या नवीन माहितीसाठी, अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, कीप स्माइलिंग अँड स्टे हेल्दी.